पावा रमावर अशा प्रकारचं घोष वाक्य गणू महाराजांनी साईबाबाच्या बाबतीत या शिर्डीच्या बाबतीत केलेलं आहे. त्यानुसार जाईन जाईन पंढरपुराशी जाईन असं एक साईबाबांचं घोषवाक्य साई चरित्रामध्ये आलेलं आहे. यानुसार आम्ही साईबाबांचा पालखी सोहळा हा गेली 20 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटाने संस्थांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या व पंचदशील सर्वच भाविकांच्या सहकार्याने हा चालू केलेला आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीनं स्वरूप आहे. 1400 वर्ष जे काही आपल्या योगाच्या बळावर आपलं आयुष्य ज्यांनी वाढवलं, अशा प्रकारचे 1400 वर्ष जगलेले आणि महान योगी असणारे सिद्धपुरुष चांगदेव महाराज हे या ठिकाणी त्यांची समाधी तिथे घेतल्यामुळं त्या पुणतांब्याला विशेष महत्त्व आलेलं आहे. आषाढ वद्य एकादशी निमित्त श्री क्षेत्र पुणतांबा येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून वारकरी दिंड्यांसह पुणतांब्यात दाखल झाले. शिर्डी ते पुणतांबा पायी दिंडी सोहळ्यात टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला. श्री साईबाबा पालखी पायी दिंडी सोहळा समिती, साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. आता आपल्या या भारतामध्ये महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे आणि संतांनी सर्व आपल्या भाविकांना आवाहन केले, बाबा रे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अशा प्रकारचं वारकरी झाल्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि वारकरी म्हणजे कोणती तरी आपल्या क्षेत्रातली वारी करणारे, ज्याला क्षेत्राचं महत्त्व आहे. आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र पंढरपूर आहे आणि त्याच्यानंतर संतांच्या वाऱ्यांना देखील भगवंतानी आणि शास्त्राने महत्त्व दिलेलं आहे. संतांच्या वाऱ्या केल्यानंतर सुद्धा पंढरपूरला वारी केल्याचंच पुण्य प्राप्त होते. यात्रे अलंकापुरा जाईल तिथे आवडती विठ्ठला, म्हणजे देवाची वारी केल्यानंतर संतांच्या वाऱ्या केल्यानंतर देवाला ते आवडते. म्हणून आम्ही संतांच्या वाऱ्या चालू केल्या. त्यामध्ये आता प्रथम ही चांगदेव महाराजांची वारी आहे, नंतर ज्ञानेश्वर महाराजांची आहे, नंतर निवृत्तांची आहे, नंतर एकनाथ महाराजांची वारी आहे. अशा संतांच्या वाऱ्या केल्यानंतर निश्चितच प्रत्येक संतांचा आशीर्वाद या वारकऱ्यांना मिळतो. पंढरपूरला वारी केल्यानंतर भक्तीचा आनंद मिळतो, आळंदीची वारी केल्यानंतर ज्ञानाचा आनंद मिळतो आणि त्र्यंबकेश्वरची निवृत्तांची वारी केल्यानंतर सर्वांना सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी सर्व तीर्थाचं स्नान झाल्याचं किंवा तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होते, समाधान मिळते, आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर पैठणची वारी केली म्हणजे शांती प्राप्त होते. अशा प्रकारचा आशीर्वाद या सर्व वारकऱ्यांना प्राप्त व्हावा अशी परमेश्वरचर्य आम्ही प्रार्थना करतो किंवा प्रार्थना करत आहे. निश्चित त्यांना त्या प्रकारे संतांचा आशीर्वाद प्राप्त होईल, त्यांचं जीवन धन्य होईल, सुखी समाधानी होतील, अशा प्रकारचे साईबाबांचरणी आम्ही प्रार्थना करतो. परंतु पंढरपूरची वारी झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा पुणतांब्याला या वद्य एकादशीला येत असतात. अशा प्रकारचे संतांचे एक धारणा आहे, परंपरा आहे. म्हणून पंढरपूरची वारी झाल्यानंतर पुणतांब्याला वारीला जायला पाहिजे अशा प्रकारची परंपरा असल्यामुळं आम्ही 20 वर्षापासून ही पुणतांब्याची वारी सुद्धा पंढरपूरची वारी झाल्यानंतर आम्ही करत असतो. आता यावर्षी सुद्धा पंढरपूरचा शिर्डी ते पंढरपूर पालखी सोहळा 1000-1500 वारकऱ्या समवेत आम्ही मोठ्या थाटामाटाने पूर्ण केला आणि साईबाबांच्या कृपेनं तो चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला आणि तो आनंद घेऊन आणि पंढरपूरहून आम्ही परत आलो पांडुरंगाला घेऊन. या ठिकाणी आता पांडुरंगाला घेऊनच आता आम्ही कुठं साईबाबांना घेऊन आम्ही आता पुणतांब्याला चाललो आहोत. म्हणजे आषाढीची वारी ही पूर्ण झाली अशा प्रकारची परंपरा आहे. म्हणून आज आम्ही 20 वर्षापूर्वी चालू केला पालखी सोहळा आम्ही यावर्षी सुद्धा पुणतांब्याला चालू केलेला आहे. त्याला दक्षिण काशी म्हणून असं गणला गेलं आहे. पण आज त्यांची वारी आहे आणि म्हणून या आम्ही आता जसं काशीला लोक जातात तसं आज काशीला जातो आणि काशीचंच पुण्य आपल्या या भाविकांना मिळत आहे. अशा प्रकारचं परंपरा आहे. आपल्या भारतामध्ये चारोधाम, सप्तपुऱ्या आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत.
त्यापैकी आपल्या भारतामध्ये सर्वांचं श्रद्धास्थान असणारं काशी क्षेत्र अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी पुरी बी आहे, ज्योतिर्लिंग बी आहे आणि अशा प्रकारचे काशी क्षेत्र महत्त्वाचं मानले जाते. परंतु एवढ्या लांब सर्वांना जाणं शक्य नाही, म्हणून आपल्या साधू संतांनी प्रत्येक प्रांतामध्ये काशीचं महत्त्वपूर्ण असणारं ठिकाण किंवा काशी केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारचं पुण्य आपल्या देखील प्रांतात व्हावं याकरता त्या क्षेत्राचा महिमा आपल्याला देखील प्राप्त व्हावा याकरता आपल्या या महाराष्ट्रामध्ये पुणतांबा हे गोदावरीचं ठिकाण आहे. काशीला भागीरथी आहे आणि पुणतांब्याला गोदावरी आहे. दक्षिण उत्तर वाहिनी असे हे गोदावरी आहे, म्हणून त्या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. विश्वसंत सर्व पालखी सोहळा पंढरपूरला 20वे वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं आणि पंढरीची वारी झाल्यानंतर पुणतांब्याला यायचं कारण असं आहे की पंढरीची वारी गेल्यानंतर जेव्हा ज्ञानेश्वर महाराज, नवरत्न दादा, मुक्ताबाई, सोपान काका, अनेक संत मंडळी, माहेर संतांची, माझे नाम या स्वामीचे असं माहेर असलेलं पंढरीला सर्व संत त्या ठिकाणी जात असतात. गेल्यानंतर चांगदेव महाराजांनी भगवंताला त्या ठिकाणी विनंती केली की मला आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा, म्हणून मला समाधी घ्यायची. म्हणून त्या ठिकाणी चांगदेव महाराज परत पुणतांब्याला आले. भगवंताने एक ग्वाही दिली की मी सुद्धा त्या पालखीत समाधी घेण्याकरता मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहीन आणि माझी वारी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमची वारी झाल्याशिवाय वारी ही पूर्ण होणार नाही अशी ग्वाही त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याने दिली. म्हणून पुढच्याच एकादशीला या ठिकाणी पुणतांब्याला मोठी वारी या ठिकाणी भरत असते. चांगदेव महाराजांनी त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे आणि त्या दिवशी स्वतः पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित राहून भगवान परमात्म्याच्या समोर त्या ठिकाणी चांगदेव महाराजांना समाधी देण्यात आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्व वारकरी समुदाय, वारकरी संप्रदायामध्ये ही पंढरीची वारी झाल्यानंतर पुणतांब्याची वारी करण्याची पद्धत ही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चालत आलेली आहे आणि आम्ही देखील त्या ठिकाणी साईबाबांची सेवा म्हणून गुरुवर्य श्री श्री काजराट महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाखाली त्यांच्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी पालखी सोहळा सुरू केलेला आहे. त्यानुसार आम्ही देखील या ठिकाणी सर्व वारकरी मंडळ, सर्व गायक, वादक सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये या पुणतांब्याच्या वारीला चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी भेटण्याकरता जातो. वारकऱ्यांना व भक्तांना आपण आशीर्वाद रूपी काय संदेश देणार आहोत? आशीर्वाद तर एवढे मोठे आम्ही त्या ठिकाणी नाही आहेत. आशीर्वाद घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी पुणतांब्याला चाललेलो आहे. आम्ही नाही अभिमान त्या ठिकाणी वारकऱ्याला अभिमान नसावा त्याप्रमाणे सर्व संतांना त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. नवे नवे साधू संतांनी जो मार्ग त्या ठिकाणी दाखवलेला आहे, सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, या उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी भगवंताचं नाम सर्व त्या ठिकाणी घडावं, संतांचं त्या ठिकाणी दर्शन व्हावं आणि चांगदेव महाराजांचा आशीर्वाद सर्व त्या ठिकाणी भाविकांवर राहावा याकरता आशीर्वाद घेण्याकरता आम्ही पुणतांब्याला त्या ठिकाणी जात आहोत. रामकृष्ण.